सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरात एका अज्ञात महिलेने आपल्या नवजात बाळाला पॉलिथिन पिशवीत घालून कचऱ्यामध्ये टाकून दिल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे। जखमी अवस्थेत सापडलेल्या या पुरुष जातीच्या अर्भकाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। दिनांक 3 जून 2026 रोजी सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास नई जिंदगी सोलापूर येथील दवाखान्याजवळील कचऱ्याच्या ठिकाणी ही घटना घडली। एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल 603 फिरजादे हे PCR 1 मोबाईलवर कर्तव्यावर असताना डायल 112 वरून कॉल आला। नई जिंदगी येथे एका महिलेने नवजात बाळ कचऱ्यामध्ये फेकले असून ते कॉलर यांना मिळून आले आहे, बाळ जखमी आहे असा संदेश प्राप्त झाला। माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल फिरजादे तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पाहणी केली असता अज्ञात इसमाने एका पुरुष जातीचे नवजात अर्भक पॉलिथिन पिशवीमध्ये घालून उघड्यावर कचऱ्यात टाकून दिल्याचे आढळून आले। बाळाची देखभाल करणे आवश्यक असताना त्याला बेवारस सोडून देण्यात आले होते। कॉन्स्टेबल फिरजादे यांनीच फिर्यादी होऊन दिनांक 3 जून 2026 रोजी रात्री 9:39 दरम्यान एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यानुसार पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 562/2026 भारतीय न्याय संहिता कलम 93 जन्मता बालकाचा त्याग करणे तसेच बाल न्याय काळजी व संरक्षण अधिनियम कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर वाघमारे करत आहेत। जखमी अवस्थेतील नवजात अर्भकाला पोलिसांनी तत्काळ सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे उपचारासाठी दाखल केले आहे। बाळावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते। एका निष्पाप जीवाला जन्म देऊन कचऱ्यात फेकून देणाऱ्या निर्दयी मातेचा शोध एमआयडीसी पोलीस घेत आहेत। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आजूबाजूच्या दवाखान्यांमध्ये प्रसूती झालेल्या महिलांची माहिती घेतली जात आहे।